ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी आज कॅश बॉम्ब फोडला। पैशांनी भरलेल्या बॅगेचा व्हिडिओ दानवेंनी पोस्ट केलाय। मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण, पैशांच्या गड्ड्यांसह काय करतायत असा सवाल दानवेंनी विचारला। या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे असंही दानवेंनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलंय। दानवेंनी पोस्ट केलेला व्हिडिओ शिवसेना आमदार महेंद्र दळवी दिसतायत आणि या बाबतीत दानवेंनी आता सत्ताधाऱ्यांना टार्गेटवरती घेतलेला आहे। दुसरीकडे दानवे हे ब्लॅकमेलर आहेत असा आरोप दळवींनी केलाय। कॅश कांडचा आरोप आमदार महेंद्र दळवींनी फेटाळलाय। दानवे हे ब्लॅकमेलर असल्याचा आरोप दळवींनी केलाय। दरम्यान अंबादास दानवेंनी आरोप सिद्ध केल्यास आमदारकीचा राजीनामा देईन असं आव्हानही दळवींनी दिलंय। एवढ्या नोटांचा ढीग, रास ज्याला म्हणता येईल, आणि ह्या नोटांची रास संदर्भात हे महोदय कोणाशी बोलतायत आणि ती सगळी रास जमा करणारी व्यक्ती कोण आणि ती कुठली तेही समोर येईल। पण आत्ताच्या घडीला मी एवढंच समोर आणलेलं आहे की अशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीसाठी या सरकारकडे पैसा नाही, कॉन्ट्रॅक्टर्सचे बिल द्यायला या सरकारकडे पैसा नाही, आणि एवढ्या नोटांच्या ढीगच्या ढीग यांच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडे आहेत। मी हे जनतेच्या समोर आणलेले आहे। दानवेंचं काय कॅरेक्टर ठीक नाही आहे, ते ब्लॅकमेलर आहेत आणि अशा पद्धतीने व्हिडिओ कट करून आमची बदनामी करणं, आमच्या पक्षाची बदनामी करणं हे आता आपण सगळ्यांनी बघितलं आहे। मी नागपूरमध्ये गेल्यावरती या संदर्भात विधिमंडळामध्ये मी माझं नक्की मत मांडणार आहे आणि त्यानंतर मीडियासमोर मी खरी वस्तुस्थिती जी आहे ती त्यांना सांगणार आहे की याचा मागता करता कविता धनी कोण आहे। जर यातली सत्यता असेल, त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं तर मी आमदारकीचा राजीनामा विधिमंडळाच्या पटलावर द्यायला तयार आहे। मी त्यांना प्रति चॅलेंज करतो की यातली अंशतः जरी सत्यता निघाली तरी मी आमदारकीचा राजीनामा नागपूरमध्येच देऊन घरी येईन, अन्यथा अंबादास दानवेंनी राजकारण संन्यास घ्यावा आणि त्यांनी राजकारण बाहेर पडावं। एकीकडे हे पैशांनी भरलेली बॅग, एक व्यक्ती बॅगेतून पैसे काढताना आपल्याला दिसते आणि व्हिडिओ कॉलमध्ये आमदार महेंद्र दळवी दिसतायत असा दावा होतोय। आता या तिन्ही दृश्यांची संगती एकच लावायची का? दळवींचा व्हिडिओ कॉल, पैशांच्या गड्ड्या आणि एक व्यक्ती जिचा फक्त अर्धा भाग दिसतोय, नोटांचे बंडल ठेवताना दिसते, हे सगळं दळवींशी संबंधित आहे का? याचं उत्तर आता दळवी अंबादास दानवे यांनाच द्यावं लागेल। दळवींनी सध्या तरी आरोप फेटाळलेले आहेत, मात्र त्याचवेळी या व्हिडिओतली व्यक्ती, हे पैसे याच्या बाबतीत त्यांचा संबंध होता किंवा नाही याचं कोणतेही स्पष्ट उत्तर मिळालेलं नाही। दरम्यान कथित कॅश बॉम्बवरून थोरवेळ दळवींचा खासदार सुनील तटकरेंकडे रोख असल्याचं दिसतंय। दानवेंच्या मदतीनं तटकरेंकडून बदनामीचं षडयंत्र रचलं गेलंय असं महेंद्र थोरवे म्हणतायत। रायगडमधील बड्या नेत्यानं दानवेंना सुपारी दिली असा दळवींचा आरोप होता। होय, नक्कीच, कारण हे असे कृत्य त्यांच्याकडनंच चालू आहेत। आम्ही तर प्रामाणिकपणे महायुतीचा धर्म त्याचं पालन करत आहोत, पण अंबादास दानवे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अंबादास दानवे मला माहिती आहे की कसं ब्लॅकमेलर आहे आणि त्यांनी आतापर्यंत तेच करत औरंगाबादवरून जे इथं त्यांचं काय तसं पाहिलं तर राजकीय त्यांच्याकडे आहे, परंतु हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की सुनील तटकरे, आता तुम्ही नगरपालिकेच्या असणारी युती आपण पाहिल्या, राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआयची अलायन्स या ठिकाणी असताना सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये उबाटाबरोबर सुनील तटकरेंनी युती केली। त्यांचे साटेलोटे कोणाशीही ते जॉईंट होतात, त्यामुळे कदाचित ह्या गोष्टीला सुद्धा अंबादास दानवेला बरोबर घेऊन जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना बदनाम करण्याचं काम हे सुनील तटकरेच करत असणार। बघा, असं आहे की अंबादास दानवेंनी नेटची माहिती घेऊन या संदर्भातलं फोटो व्हायरल केलं असं चाललं असतं। मला असं वाटतं रायगडच्या राजकारणामध्ये जे काय घडलं बिघडलं या निवडणुकीमध्ये आता झालेल्या, आणि जे काय आरोप प्रत्यारोप झाले त्या माध्यमातून रायगडच्या एका बड्या नेत्यांनी अंबादास दानवेंना दिलेली सुपारी असावी मला वाटतं। कारण अंबादास दानवेंना रायगडच्या राजकारणात काही माहीत नसतं असं मला व्यक्तिगत निश्चित मला माहिती आहे। अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओवरून आमदार आदित्य ठाकरे आणि मंत्री नितेश राणेंमध्ये आरोप प्रत्यारोप रंगलेले आहेत। काय म्हणतायत दोघे पाहूया। तो व्हिडिओ एक अर्थी जे सरकार आहे त्याचं प्रतीक आहे। जिथे सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाही आहेत तिथे हे आमदार, यांचे सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरतात। पण याआधी देखील असेच व्हिडिओ कोकणामध्ये बघितलेले होते। आता हेच आहे ना, म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये ज्या बॅगा घेऊन फिरतायत आणि हे जे आनंदाचं शिधाचं वाटप चाललंय ते नेमकं कोणाचं आहे? दुसरा आणखी एक महत्वाचा आहे, व्हिडिओमध्ये त्याची सत्यता तपासली जाणार।
आणि व्हिडिओ ट्विट करणारे ठाकरे सेनेवाले त्याला जरा सांगा त्याच्या मालकाचं कर्जतच्या फार्म हाऊसवर किती कॅश ठेवली आहे. जरा जाऊन विचार, जरा बघ ना. कॅशच्या बाबतीचा आरोप हे ठाकरे सेनेचे आमदार किंवा कार्यकर्ते करतात ना, हे सर्वात मोठं जगातलं आश्चर्य आहे. कधीतरी कर्जतच्या फार्म हाऊसवर तुम्ही सगळेजण पहिले चाला आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला विचारा ना, जरा विचारा. आणि त्यांनी तर कॅश, या सगळ्या कॅश वीसच्या बाबतीमध्ये त्यांनी तर बोलूच नाही. नाहीतर एकदा सर्च ऑपरेशन कधीतरी कर्जतचा फार्म हाऊसचं घ्यायला लागेल, मग पळापळ होईल कशी. याबाबत बोलण्यासाठी थेट जाऊयात आपण नागपूरच्या विधिमंडळ परिसरात, जिथे आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या समवेत आहेत. संदीप, कॅश बॉम्ब पडलेला आहे. एकेकाळी असा कॅश बॉम्ब संसदेत पाहायला मिळाला होता, अडवाणींनी फोडला होता, आता तो दानवे फोडतायत. याचे कसे पडसाद उमटतायत, काय चर्चा सुरू आहे? नाही, हा कॅश बॉम्ब दुसरा म्हणावा लागेल. पावसाळी ज्या वेळेला अधिवेशन होतं प्रसन्न, त्यावेळेला संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ समोर आणलेला होता आणि तो आणला होता संजय राऊत यांनी. मात्र यावेळेला अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ आणलेला आहे. आणि नागपूरमध्ये खरं तर थंडी आहे, हिवाळी अधिवेशन सुरू आहे आपल्याला माहिती आहे. त्या थंडीतच आता हे सगळं राजकीय वातावरण गरम झालेलं आहे. प्रामुख्यानं पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेच्या नेत्यांचे व्हिडिओ का बाहेर येतात याची खरं तर आता चर्चा सुरू आहे. आणि यामध्ये एंट्री झालेली आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसची. सुनील तटकरे यांचं नाव थेट महेंद्र थोरवे यांनी घेतलं आहे. त्यामुळे वेगळं वळण लागलेलं आहे. अजूनही या व्हिडिओबद्दलची सत्यता बाहेर आलेली नाही. मात्र शिवसेना आमदार जे आहेत त्यांच्याकडूनच असं म्हटलं जातंय प्रसन्न की आमचेच व्हिडिओ काय येतात, कारण फक्त एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेतल्या आमदारांचे हे व्हिडिओ येतात. संजय शिरसाट आणि आता थेट महेंद्र दळवी. आपल्यासोबत पद्मेश पवार देखील आहे, आपला माझा सहकारी. पद्मेश, काय नेमकं चाललंय, काय म्हणणं आहे शिवसेनेतल्या आमदारांचं? नक्कीच आपण जर पाहिलं तर सकाळपासून जेव्हा हा व्हिडिओ बरोबर जवळपास 10:30च्या सुमारास हा जो व्हिडिओ अंबादास दानवे यांनी ट्विट केला आणि त्यानंतर संपूर्ण जे हिवाळी आपलं जे अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये आपण पाहिलं तर अनेक ज्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. सुरुवातीला आपण पाहिलं जेव्हा हा व्हिडिओ बाहेर आला तेव्हा अनेक जे शिवसेने शिंदेचे जे आमदार आहेत, मंत्री आहेत, आपण पाहिलं गुलाबराव पाटील असतील, उदय सामंत असतील किंवा अनेक संजय शिरसाट असतील, ते हे सुरुवातीला असं म्हणत होते की हा व्हिडिओ हा त्यांचा नाहीये, हा मॉफ केलेला व्हिडिओ. सध्या एआयचा जमाना सुरू आहे त्यामुळे असे व्हिडिओ बनवत आहेत असं देखील म्हटलं जात होतं. पण अचानक जेव्हा जे महेंद्र थोरवे आपण पाहिलं रायगड येथील जे आमदार आहेत त्यांनी अचानक असं थेट जे आपले तटकरे त्यांच्यावरती आरोप केले. अंबादास दानवे आणि सुनील तटकरे यांनी मिळून हे कारस्थान केलेले आमच्याच घरामध्ये भेदी आहे असं त्यांनी म्हटलेले. त्यामुळे आपण जर पाहिलं तर सुरुवातीपासून आपण पाहिलं ते स्थानिक जे वाद आहेत दोघांमध्ये, म्हणजे जे तिघं जे आमदार आहेत आणि स्वतः तटकरे यांचा वाद आता पुन्हा एकदा उफाळाचा पाहायला मिळतोय. त्याचबरोबर नितेश राणे यांनी देखील उद्धव ठाकरेंना टोला दिलाय की तुमच्या कर्जतच्या फार्म हाऊस मध्ये आपण जर पाहिलं तर आम्हाला बोलायला लावू नका, तुमच्या कर्जतच्या फार्म हाऊस मध्ये काय चालतं हे देखील आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनमध्ये थंडी जरी वाजत असली तरी आता जे अधिवेशन आहे ते गरम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अधिवेशन गरम झालेलं आहे, पण महत्वाचं हेच आहे की या व्हिडिओची सत्यता ज्या वेळा बाहेर येईल प्रसन्न त्यावेळेला सगळं गुपित आहे किंवा जे त्याचं जे रहस्य आहे ते सर्वांसमोर येईल. मात्र विधानसभेत तरी सध्या कुणी याबाबतचा प्रश्न विचारलेला नाही, कारण अंबादास दानवे सध्या तरी सभागृहात नाहीत, आपल्याला माहिती आहे त्यांची मुदत संपलेली आहे. त्यामुळे प्रतिक्रिया अजूनही येतील आज दिवसभरामध्ये. पाहावं लागेल नेमका या व्हिडिओचं सत्य काय आहे. धन्यवाद संदीप आणि प्रथमेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी. आपलं लक्ष असेलच, बॉम्ब तर फुटलाय, आता लवंग्या आरोपांच्या वाजणार की नाही वाजणार.